एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली तर या देखील आम्ही पारतंत्र्यात वागतोय, अशी भावना पौर्णिमा फुलसौंदर यांच्यासह राहुरी शहरातील मेत्रेमाळा परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून रस्त्याच्या प्रश्नाबाबत तहसीलदार नामदेव पाटील यांना आज 1 सप्टेंबर रोजी निवेदन दिलं। स्टेशन रोड ते मेत्रेमाळा दरम्यान असलेल्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांच्या पूर्वेकडील सर्वे नंबर 582 व 613, पश्चिमेकडील सर्वे नंबर 725 या सर्वे नंबर मधून सदर रस्ता असून रस्त्यावर अतिक्रमण झालेत, त्यामुळे रस्ता अरुंद झालाय। अरुंद रस्ता व रस्त्यावरील खड्डे, चिखल यामुळे परिसरातील अनेक शाळकरी मुलं व काही वयोवृद्ध व्यक्ती पडून जखमी झालेत। राहुरी नगर परिषदेतर्फे रस्त्यांची हद्द कायम झालेली असून सदर रस्त्यावर डांबरी करण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र परिसरातील काही जण विरोध करतायत, त्यामुळे रस्त्याचं काम होऊ शकलं नाही आणि साईड गटारींसाठी मंजूर झालेला निधी परत गेला। परिसरातील संतप्त झालेल्या अनेक महिला व पुरुषांनी आज तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिलं। या निवेदनावर वसंत मेत्रे, निलेश गुलदगड, ऋषिकेश मेत्रे, गौराज गुलदगड, विकास मेत्रे, अक्षय मेत्रे, दीपक गुलदगड, सुजित गुलदगड, पांडुरंग मेत्रे, विलास मेत्रे, दीपक मेत्रे, ज्ञानदेव भांड, कल्याणी गुलदगड, अलका जाधव, संगीता गुलदगड, आशा गुलदगड, पौर्णिमा फुलसौंदर, मंदा गुलदगड, प्रतीक्षा मेत्रे, कविता मेत्रे आदींच्या सह्या आहेत। मी पौर्णिमा सतीश फुलसौंदर। आम्ही 5 नंबर नाक्यावर कलेक्टर यांनी जागा घेतलेली आहे, गेले 4-5 वर्ष झाले, पण हा रस्त्याचा प्रॉब्लेम काही सुटलेला नाही। तर या रस्त्यामध्ये पावसाळ्यात तर खूप अडचण निर्माण होतात, मुलांना जायला यायला जागा व्यवस्थित राहत नाही, पडायची भीती आहे, काही जण तर पडले पण आहेत। पण हा रस्ता काही व्यवस्थित झाला नाही, तेवढा फक्त नगर परिषदेने आम्हाला तो रस्ता पूर्ण करून द्यावा एवढी विनंती आहे। आणि जर रस्ता पूर्ण नाही झाला तर आम्ही सर्व महिला उपोषणाला बसू, बस एवढीच विनंती। मी भारती संजय जावळे, मी 7-8 वर्षापासून इथे राहते मेत्रेमाळ्यामध्ये, परंतु आम्हाला अजूनही काही सुविधा इथं उपलब्ध झालेल्या नाहीये। लहान लहान लेकरं आहेत आमच्या, इथून जाता येतात। आम्ही त्या दिवशी माझा नातू आणि मी पडले सुद्धा असते इथून, पण तुम्ही त्या रस्त्याची सोय करून द्यावी आम्हाला, आमची एवढीच मागणी आहे। आणि बाकी म्हणजे दुसरं सगळं गटारीचे तर झाले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह गटारीचे, पण हा रस्ता सगळ्यात महत्वाचा आहे तो। आणि आमच्या समोरचा मेत्रेमाळ्याची जी बिल्डिंग आहे ना, तो एक रस्ता पूर्ण करून द्यावा अशी आमची इच्छा आहे, तर तेवढं काम तुम्ही करून द्या। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।